तुम्ही लोक. मी विचारलं की मॅथ्सच्या अभ्यासाचं काय? मॅम तो टीव्ही पाहत असेल. अर्ध्या गोष्टी ना टीव्ही पाहत असतो मी. त्याच्यापर्यंत दिवस पोहोचतात की नाही काय माहिती. असं काय नाही, मी तुला काय विचारलं ऐक तर, मला प्रश्नाचं उत्तर दे की मॅथ्सच्या अभ्यासाचं काय करताय तुम्ही, असा प्रश्न. त्याचं तर मॅथ्स नाहीये प्रथमेशचं. मग तू PCM घेतलंस म्हणालास ना, मग मॅथ्सच्या अभ्यासाचं काय करताय? कारण 11वी-12वीचं मॅथ्स पण बऱ्यापैकी नवं आहे ना, 10वीपेक्षा थोडं जास्त आहे ना त्याच्यामध्ये कंटेंट, बरोबर ना? मॅथ्स घेत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतेय. आहे ना, इंटिग्रेशन, डेरिव्हेशन्स असं काय 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 आहे ना? येईल सगळं अवघड जातं थोडं. चला, हा थोडस नवं आहे ते. आपल्या 10वी पर्यंत जरा बरं होतं. आता थोडं जरा आणखीन एक लेवल. जसं केमिस्ट्री किती सोपं होतं 10वीत, आता किती अवघड झालंय. एकच धडा किती मोठा आहे बघा. दुसरा धडा आपण काल केला होता, त्याच्या पुढे आपण जाऊया जरा आता. काल आपण इथपर्यंत आलो होतो वरती. काल म्हणजे परवाच्या दिवशी जेव्हा आपलं लेक्चर झालं मंगळवारी, तेव्हा आपण सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय बघितलं. त्याच्या आधी आपण भरपूर काय काय बोललो. अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, त्याचे वापर कुठे कुठे होतात, अनालिटिकल केमिस्ट्रीचे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट्स कसे असतात, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी तुम्ही काय काय करता, आणि कशा प्रकारे तुमचं हे क्वालिटेटिव्ह अनालिसिस क्वांटिटेटिव्ह अनालिसिस तुम्हाला मदत करतं डुईंग दी अनालिसिस ऑफ एनी सॅम्पल. मग त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पण बघितल्या की एरर कशा असतात, एरर मिनिमाइज करण्याकरता काय करायला पाहिजे. खूप सारे रिडिंग घेतो आपण, मग त्याच्यामधनं अॅक्युरसी आणि प्रिसिजन हे 2 मुद्दे आले. किती अॅक्युरेट आहे आपलं उत्तर याच्यावरून आपल्याला काय समजतं, आपलं उत्तर किती अॅक्युरेट आहे म्हणजे किती आपल्या रिअल ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहे. रिअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू, एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणजे करेक्ट आन्सर, त्याच्या जवळपास आपण किती आहोत त्याला आपण म्हणतो अॅक्युरसी. आणि प्रिसिजन म्हणजे आपले जे काही रिझल्ट आलेले आहेत 5, 6, 7 आपण जेवढे काही घेतो ते आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळपास आहेत. लांब पसरलेले असतात तर ते प्रिसाइज नाही आहेत. जवळ असतील, मेन ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असतील तर ते आहेत प्रिसाइज्ड. ठीक आहे, असे प्रिसिजन आणि अॅक्युरसी हे 2 मुद्दे आपण बघितले. नंतर आपण सिग्निफिकंट फिगर्स बघितले. व्हॉट आर सिग्निफिकंट फिगर्स? ज्यांना आपण सिग्निफाय करतो, त्यांना आपण व्हॅल्यू देतो. खूप साऱ्या डिजिट्सचे नंबर केमिस्ट्रीमध्ये असतात. खूप मोठे नंबर ते खूप मायन्यूट नंबर. एखाद्या ॲटमची रेडियस, एखाद्या मॉलिक्युलची रेडियस असं वगैरे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर ते खूप मायन्यूट लेवलचं असतं. बट व्हेन वी कॅल्क्युलेट समथिंग व्हेरी ह्यूज, खूप लांबपर्यंतचं अंतर जेव्हा बघतो तेव्हा ते खूप मोठे नंबर असतात. तर असा खूप मोठा, एकदम मोठा, एकदम छोटासा स्पेक्ट्रम आहे कॅल्क्युलेशनचा केमिस्ट्रीमध्ये. मग आपण त्याच्यासाठी सिग्निफिकंट फिगर्स असा कन्सेप्ट घेतो. खूप मोठ्या नंबरला आपण 10⁻² असं काहीतरी देऊन टाकतो. 000 पुढे असतील तर 10⁻⁹, 10⁻10 असं करून त्याला आपण इंडिकेट करतो खूप मोठ्या नंबरला. आणि जर खूप छोटी संख्या असेल त्याला आपण -10⁻², -10⁻5 असं करून इंडिकेट करतो. पण ह्याच नंबरला त्याच्यातले एक्झॅक्ट डिजिट्स कोणते हे शोधायचं असेल तर आपण काय करतो, सगळेच्या सगळे नंबर जर नॉन झिरो असतील तर सगळे सिग्निफिकंट. हा पहिला रूल होता. 5 रूल होते, आठवत आहे ना? त्याच्यानंतर 2 नॉन झिरो डिजिट्सच्या मध्ये जर 0 आले तर त्यांना पण आपण कन्सिडर करतो ऍज सिग्निफिकंट फिगर्स. त्याच्यानंतर जे 10⁻⁴ वाले त्यांना आपण धरत नाही, दोज वी डोंट कन्सिडर. लेफ्ट साईडचे सगळे आपण सोडून देतो, वी डोंट काउंट देम. पण राईट साईडचे सगळे आपण धरतो. असे सगळे म्हणजे राईट साईडचे 0 सगळे धरतो, लेफ्ट साईडचे 0 आपण धरत नाही, असं आपण ते बघितलं होतं. त्याच्यानंतर राऊंड ऑफ करण्याचा जो पॉइंट होता तिकडे आपण आलो होतो. जेव्हा आपण राऊंड ऑफ करतो तेव्हा काय करतो आपण, 5 आणि मोर दॅन 5 असेल तर त्याला आपण आधीच्या डिजिटला +1 करतो. 5 त्याच्यापेक्षा छोटा असेल तर आधीचा डिजिट तसाच ठेवतो. ठीक आहे, ह्याला म्हणतात राऊंडिंग ऑफ. त्याच्यानंतर आपण 2 कन्सेप्ट बघितल्या होत्या, एम्पिरिकल रेशो आणि एम्पिरिकल फॉर्म्युला आणि पर्सेंटेज कॉम्पोजिशन. समजा मी आता एक एक्झाम्पल घेते, जस्ट वेट, लेट मी राईट इट. मी एक्झाम्पल घेतलं की मी कलर बदलणार आहे, हा कलर घेणार. समजा मी एक्झाम्पल घेतलं CH4. CH4 इज मिथेन. समजा
हे 100 आहे. सगळं CH4चं एक मॉलिक्यूल जर मी कन्सिडर केला, त्याची व्हॅल्यू जर मी 100 धरली, तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन किती आणि पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन किती, त्याला म्हणतात पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ दी एलिमेंट्स. ह्याचे पर्सेंट किती, ह्याचे पर्सेंट किती दिलेल्या 100 मध्ये, म्हणजे हा किती आणि हा किती, ह्याचं पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढता येतं. आणि एम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला परवा एक उदाहरण दिलं होतं, ते बेन्झिनचं होतं. मस्त उदाहरण होतं की नाही, C6H6. तो असा सायक्लिक कंपाऊंड असतो. त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे C6H6. ठीक आहे. आणि त्याला जर तुम्ही डिवायडेड बाय 6 केलं तर काय होईल, C6H6 डिवायडेड बाय 6. असं केल्याने काय होणार आहे, तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे CH हा झाला त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला. सिम्पलेस्ट पॉसिबल न्यूमेरिकल फॉर्म्युला इज युअर एम्पिरिकल फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युलावरून तुम्ही त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकता. मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून तुम्ही त्याचा मॉलिक्युलर वेट काढू शकता. आणि मॉलिक्युलर वेट वरून तुम्ही त्याचा मोल काउंट काढू शकता. हे सगळं एकमेकांना कनेक्टेड असतं. ह्याचेच प्रॉब्लेम्स होते, हेच मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सॉल्व्ह करा. राउंडिंग ऑफचा एक प्रॉब्लेम होता, तो आपण काल ओरली केला. त्याच्यानंतर पर्सेंटेज कॉम्पोजिशनचा होता, तो पण आपण केला. आणि त्याच्यानंतर आपण स्टॉइकियोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय इथपर्यंत परवा आलो होतो, जे आपण आज सुरू करणार आहे. ठीक आहे. आता केमिकल रिएक्शन्स अँड स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन, व्हॉट इज इट, ट्राय अँड अंडरस्टँड. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही कन्फ्युजन असलं, काही प्रॉब्लेम असला तर मला सांगा. ती आली नाहीये ना, मी चेक करत होते आणि मी मराठीत बोलते. चला, केमिकल रिएक्शन्स अँड स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स मध्ये calculations based on a balanced chemical equation are known as stoichiometric calculation. तुमचं केमिकल इक्वेशन बॅलन्स असेल तर त्याला तुम्ही स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन असं म्हणता. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करता, जसं C+O2 gives you CO2. हे खूप सिंपल इक्वेशन आहे. आता हे बॅलन्स्ड इक्वेशन आहे की नाही, एक कार्बन 2 ऑक्सिजन मिळून CO2. इट्स अ बॅलन्स्ड इक्वेशन. ह्याच्यावरती तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन कराल, ह्याचं मास आहे 12, ह्याचं आहे 32, हे जे काही तुम्ही कराल हे ह्याच्यावरचं इक्वेशन आहे, या इक्वेशन वरचं कॅल्क्युलेशन आहे. ह्या कॅल्क्युलेशनला आपण म्हणतो स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. Balanced chemical equation is symbolic representation of a chemical reaction. It supplies the following information which is useful in solving problems based on the chemical equation. आता आपण काय करतोय, balanced chemical equation is a symbolic representation of chemical reaction. हा तुमचा जो हे तुमचं जे इक्वेशन आहे हे काय आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ह्या केमिकल रिएक्शनचं. एक कार्बन आणि एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आला की तुम्हाला एक कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल मिळतो. हे काय आहे, तुमचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. तुमचं सिम्बॉल, कार्बन रिप्रेझेंट्स कार्बनचा 1 ॲटम, O2 रिप्रेझेंट्स ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल आणि CO2 इज 1 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड. बरोबर ना. इट सप्लाइज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन विच इज युजफुल इन सॉल्विंग प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द केमिकल इक्वेशन. सगळ्यात पहिलं काय आहे, इट इंडिकेट्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिएक्टंट्स इन्व्हॉल्व्ड इन अ केमिकल रिएक्शन अँड द नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रोडक्ट्स फॉर्म्ड. तुम्हाला थोडक्यामध्ये किती मोल्स ऑफ द रिएक्टंट्स इन्व्हॉल्व्ह झालेत, किती मोल्स रिएक्टंट्स मध्ये आहेत आणि किती मोल्स प्रोडक्ट मध्ये आहेत हे समजतं. ठीक आहे ना. बघूनच कळतं रिएक्टंट 2 आहेत, प्रोडक्ट 1 आहे. इट इंडिकेट्स द रिलेटिव्ह मासेस ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स लिंक्ड विथ द केमिकल चेंज. तुम्ही या दोघांचं केमिकल, आता ह्यांचं मास टोटल काढून बघा. हे आहे 44 आणि याचं पण किती आहे, 44. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आठवला आपल्या पहिल्या लेसन मध्ये होता. तेच इट इंडिकेट्स द रिलेटिव्ह मासेस ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट लिंक्ड विथ द केमिकल चेंज. जे काही रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत त्यांचे तुम्हाला मासेस पण कळतात, कारण की तुम्ही त्यांच्या नावांना आणि त्यांच्या फॉर्म्युलांनाच लिहिताय डायरेक्टली. इट इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन द व्हॉल्युम्स ऑफ द गॅशियस रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स ऍट STP. तुम्हाला त्यातनं इंडिकेट होते की त्याची व्हॉल्युम्स ऑफ गॅसेस ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, किती व्हॉल्यूम
गॅसेस वेगवेगळे रिॲक्ट झाले की किती व्हॉल्यूम प्रोडक्ट बनला हे तुम्हाला यातनं कळतं. आता स्टॉइकियोमेट्रिक प्रॉब्लेम्स म्हणजे काय? जनरली problems based on stoichiometry are of the following types: problems based on mass, problems based on mass volume, problems based on volume type of changes. मास रिलेशनशिप म्हणजे रिएक्टंटचा मास प्रोडक्टचा मास, रिएक्टंटचा मास व्हॉल्यूम प्रोडक्टचा मास व्हॉल्यूम असे रिलेशनशिप. स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. ह्याच्या स्टेप्स काय काय आहेत ते आता समजून घ्या. राईट डाऊन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन. सगळ्या रीती तुम्हाला बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन लिहावी लागते. राईट द नंबर ऑफ मोल्स अँड द रिलेटिव्ह मासेस ऑर व्हॉल्यूम्स ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स बिलो द रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला. तुम्हाला काय करायचं, त्यांचे नंबर ऑफ मोल्स लिहायचे अँड रिलेटिव्ह मासेस ऑर व्हॉल्यूम्स, त्यांचे मासेस किती किंवा त्यांचे व्हॉल्यूम्स किती हे लिहायचे त्यांच्या खाली. रिलेटिव्ह मासेस ऑर व्हॉल्यूम्स शुड बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला mass referring to the conditions of STP. तुमचे रिलेटिव्ह मासेस ऑफ व्हॉल्यूम्स शुड बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला. तो दिला फॉर्म्युला तो आपण तो वापरणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह तो आपण चेक करू आणि हे सगळं सॉल्व्ह करू. ठीक आहे. अप्लाय द युनिटरी मेथड टू कॅल्क्युलेट द अननोन फॅक्टर्स ॲज रिक्वायर्ड बाय द प्रॉब्लेम. तुमच्या देर आर 3 टाइप्स ऑफ प्रॉब्लेम. व्हॉल्यूम काय, मास व्हॉल्यूम काय, असं काय काय विचारलेलं असेल. तुम्हाला काय विचारलंय त्याच्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशन बदलायला आहे, एवढंच. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो जरा नीट शांतपणाने बघा. सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण एक एक करून त्याच्या स्टेप बाय स्टेप पॉइंट समजून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की कसे स्टॉइकियोमेट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म्ड ऑन द कम्प्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस. मिथेन गॅस इज CH4 गॅस. जो आपण वरती मी मगाशी काढला होता ना मिथेन, तो CH4 इज अ गॅस. आता ह्याचं आपल्याला त्यांनी विचारलंय कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म्ड ऑन कम्प्लीट कंबशन. आता ह्याचं कंबशन म्हणजे तुम्ही ह्याला काय करणार आहे, ह्याला तुम्ही बर्न करणार आहे विथ O2. ऑक्सिजनने तुम्ही त्याला बर्न करणार. मी आता केमिकल रिएक्शन बनवते हा, मला माहिती नाहीये. आणि तुम्हाला त्यांनी विचारलंय कार्बन डायऑक्साइड आणि H2O, CO2 आणि H2O किती बनतात, आणि आपल्याला वेट दिलेलं आहे मिथेनचे 24 ग्रॅम. जरा मी लेफ्टला लिहिते म्हणजे मला इक्वेशन बॅलन्स करता येईल. मी उभं लिहिते बरं काय, कारण तिथे मला जागा नाहीये. ही माझी केमिकल रिएक्शन झाली. आता ही बॅलन्स आहे का मला चेक करावं लागेल. हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन 3 आहेत आणि कार्बन 1 आहे. हे काय चालणार नाही. हायड्रोजन 4 आहे तिकडे. समजा मी इथे 2 केलं तर नाही, इथे नाही, मला इथे 2 करावं लागेल. 2H2 म्हणजे हायड्रोजन तर 4 झाले, 2 ऑक्सिजन झाले आणि इथे 2 ऑक्सिजन आहेत. समजा इथे 2 केले तर, पण असं हे O2 पाहिजे ना. बर्निंग, सॉरी मी इथे एक चूक केली. मी याला नुसतंच O लिहिलं होतं. O नाहीये, तो O2 आहे ना. आणि कार्बन डायऑक्साइड बनलाय आपला. O इज नॉट जस्ट 1 मॉलिक्युल. सॉरी हा, इट्स अ मिस्टेक. O2 लिहायला हवं होतं. बर्निंग विथ ऑक्सिजन आणि हा कार्बन डायऑक्साइड आहे. मग इथे O2 2 आहेत, इथे 2 आणि हे 2 4. समजा मी इथे 2O2 केलं तर झाले का हे 4. कार्बन माझा 1 आहे, हायड्रोजन 4 आहेत, ऑक्सिजन पण 4 झाले. बरोबर आहे का. एक मिथेन मध्ये 1 कार्बन, इथे 1 कार्बन, 4 हायड्रोजन 4 हायड्रोजन, 2 आणि 2 4 ऑक्सिजन, म्हणजे इथे 2 आणि इथे 2 4 ऑक्सिजन. माझं इक्वेशन बॅलन्स झालं. बरोबर आहे का बघा. CH4 मिथेन प्लस 2O2 बरोबर विल गिव्ह मी CO2 बरोबर प्लस 2H2. आपलं इक्वेशन बॅलन्स झालं. आपण ते बॅलन्स केलं. आता आपल्याला काय करायचंय, त्यांचं वेट काढायचंय. आता कसं काढणार, आपल्याला वरती दिलेलं आहे कार्बनचं 12 लिहून टाकायचं 12, हायड्रोजनचं 1 प्लस 4 का 4 हायड्रोजन आहेत प्लस हे 2 गुणिले 16 दुणे 32. मग कार्बनचं इथे पुढे कार्बन 12 आणि O2 म्हणजे 32 44. H2O 2 आहेत
18 दुणे 36, 16 आणि 2 18 ना, 18 दुणे 36 36. हे झाले त्याचे वेट इन ग्रॅम्स. आता आपल्याला काय माहितीये, 16 ग्रॅम ऑफ मिथेन त्याला कम्प्लीट कंबशन म्हणजे बर्निंगसाठी 44 ग्रॅम CO2 त्याने बनवला. म्हणजे 16 ग्रॅम मिथेन गॅस जर जळला तो 24 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड बनतो. कसं काय बघा ना, इथे दिलेलं आहे, आपण कॅल्क्युलेट केलेला 16 ग्रॅम ह्याचं वजन आणि हे किती देतो, 44 ग्रॅम देतो, हे आपल्याला मिळालं. आता 24 ग्रॅम ऑफ CH4 इथे दिलं आपल्याला, 24 ग्रॅम CH4 म्हणजे मिथेन. 16 ग्रॅम 44 येतो, तर 24 ग्रॅम किती देईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आन्सर आलं 66 ग्रॅम ऑफ CO2. एवढा कार्बन डायऑक्साईड तो आपल्याला देईल. आता 16 ग्रॅम वरचा 16 ग्रॅम मिथेन विल प्रोड्यूस 36 ग्रॅम ऑफ H2O. म्हणजे आता आपल्याला पहिली गोष्ट मिळाली कार्बन डायऑक्साईड, जी ही होती. दुसरी गोष्ट काढायची पाणी, H2O, ते किती आली, 54 ग्रॅम झाली. 54 प्लस 66, 6 आणि 4 10 0, 6 आणि 6 12, 120 ग्रॅमच्या आसपास ते जात आहे टोटल केली तर. आता आपल्याला काय करायचंय, पुढची स्टेप. अरे खाली गेलाय का तो प्रॉब्लेम, का संपला, एवढाच होता. ओके, किती सोपं आहे. बस किती ग्रॅम्स ऑफ आहे तेवढं आलं की आपलं उत्तर झालं. मास ऑफ कार्बन डायऑक्साईड निघाला आणि मास ऑफ मास ऑफ कार्बन डायऑक्साईड, मास ऑफ वॉटर, हा कार्बन डायऑक्साईड आणि हा वॉटर H2O, दोघांचे मासेस निघाले, आपलं उत्तर आलं. सोपं आहे की नाही, काहीच कठीण नाहीये. तुम्हाला फक्त इक्वेशन बॅलन्स करायचे, त्याचे मासेस टाकायचे. दुसरा प्रॉब्लेम बघा. हाऊ मच कॅल्शियम ऑक्साईड विल बी प्रोड्युस्ड बाय डिकम्पोजिशन ऑफ 5 ग्रॅम ऑफ CaCO3. आता जरा आपण हे सॉल्व्ह करूया. आपल्याला आधी इक्वेशन बनवावं लागेल. हे तुम्हाला कळतंय ना? येस मॅम. CaCO3 आता तुम्ही काय करताय, डिकम्पोजिशन मध्ये तो जो कंपाऊंड आहे तो डिकम्पोज होतो. कसं काय होतो, तुम्ही त्याला हीट करता, ठीक आहे. मग तो तुम्हाला काय देईल, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2, एकाच मॉलिक्युलचे दोन छोटे मॉलिक्युल बनतील. कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. हे रिएक्शन असं पण बॅलन्स्डच असणार आहे. कारण काय, एकाच मॉलिक्युल मधनं मी दोन तुकडे केले, बॅलन्स्ड आहे. एक कॅल्शियम 3 ऑक्सिजन झाले आणि 1 कार्बन, बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला त्याचं परत हे काढायचंय वेट. कॅल्शियमचं 40 आहे, कार्बनचं 12 आहे, ऑक्सिजनचं 16 दुणे 32, 16 48, बरोबर ना. ह्या सगळ्याचे ऍडिशन झाले 100 पार्ट्स. डिकम्पोज केल्यावरती होतात 56 आणि 44. कसं कायचं ऍडिशन केलं ना आपण. आता 100 ग्रॅम ऑफ CaCO3 विल गिव्ह यू 56 ग्रॅम ऑफ CaO. मग 5 ग्रॅम्स किती देणार, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये 5 ग्रॅम विचारले. क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम मगाच सारखंच, फक्त तिथे आपल्याला दोन गोष्टी विचारल्या होत्या, CO2H2O, इथे आपल्याला एकच विचारलेली आहे, बरोबर. आणि डिकम्पोजिशन याच्यामध्ये प्लस काही नाहीये, एकच मोठा मॉलिक्युल दोन भागांमध्ये कट झाला. तर ते आन्सर आलं आपलं 2.8 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तसाच हा पण प्रॉब्लेम आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन, आता लिटर्स म्हणजे व्हॉल्यूम विचारलंय. ऍट STP आर रिक्वायर्ड टू बर्न कम्प्लिटली 2.2 ग्रॅम ऑफ प्रोपेन, मिथेन, इथेन, प्रोपेन. हा C3 वाला, म्हणजे मिथेन मध्ये 1 कार्बन, इथेन मध्ये 2 कार्बन, प्रोपेन मध्ये 3 कार्बन, असं ते असतं. तर हे काय, कुठून आलं, हे तुम्हाला मागच्या वर्षी होतं कार्बन कंपाऊंड्स मध्ये, बरोबर. तर हा जो कार्बन 3 म्हणजे C3H8 म्हणजे प्रोपेन, त्याला बर्न केलं म्हणजे काय केलं, परत ऑक्सिजन. तुम्ही त्याला परत आता त्याची केमिकल रिएक्शन करणार आणि तुम्ही बॅलन्स करणार. आता हे कसं करायचं, C3H8 आणि O2. H8 आहेत, कार्बन 3 आहे, तर तुम्हाला ऑब्व्हियसली इथे CO2 मागे 3 लावावं लागेल, कार्बन तर तुम्हाला बॅलन्स करावंच लागेल ना. मग हे ऑक्सिजन किती झाले, 6, 5 दुणे 10 इकडे झाले, आणि H2O झाले 4, हे 4 आणि हे 6 झाले 10, 5 दुणे 10. कार्बन 3, हायड्रोजन 8 आहेत का, आहेत, 4 दुणे 8. म्हणजेच काय झालं, आता
द बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर द कंबशन ऑफ प्रोपेन हे दिलेलं आहे. आता इक्वेशन आपण काढलं. आता त्याचं वजन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 44 ग्रॅम आणि 112 लिटर. आता 1 मोल ऑफ आयडियल गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर ऑफ व्हॉल्यूम. हे आपल्या पहिल्या धड्यामध्ये होतं. तो लॉ ऑफ गॅसेस होता ना, त्याच्यामध्ये किती मोल आणि किती व्हॉल्यूमचा एक शेवटचा गे-लुसॅक्स लॉ. 5 मिनिटं, खूप थंडी वाजते आमच्याकडे आज. जरा पावसाळी वातावरण, एकदम गारगार झालंय सगळं, सॉरी. तर ह्याच्यामध्ये सांगितलंय की तो जो लॉ होता गे-लुसॅक्स लॉ, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 1 मोल ऑफ गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर ऑफ द व्हॉल्यूम. मग 44 ग्रॅम्स ऑफ दिस मिथेन प्रोपेन विल ऑक्युपाय हाऊ मच? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आन्सर इज 5.6 लिटर. बरोबर ना. 44 ग्रॅम ऑफ प्रोपेनला 112 लिटर ऑक्सिजन लागलं. तर 2.2 ग्रॅमला किती हे विचारलंय आपल्याला. तर 2.2 112 गुणिले 2.2 अपॉन 44 असं केल्यानंतर आपला आन्सर आलं 5.6 लिटर्स ऑफ O2. ठीक आहे, चालेल. हे तुम्ही लिहा आणि मग तुम्हाला समजेल. आपोआप तुम्हाला लिहूनच हे समजेल. तुम्हाला असं नुसतंच बघून मला कळलंय असं वाटेल, पण लिहिताना ते चांगलं समजेल. हे सगळे सॉल्व्ड प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचे आणि हा होमवर्कच असणार आहे कायमच. जेव्हा केव्हा आपण हे आपलं लेसन्स घेऊ तेव्हा लक्षात ठेवा, होमवर्क इज ऑलवेज दिस सॉल्व्ड प्रॉब्लेम्स. हे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला 2-2 तरी सोडवले पाहिजे, तरच तुमच्या डोक्यामध्ये शिरेल की चाललंय काय याच्यामध्ये. ठीक आहे. A piece of zinc weighing 0.635 gram when treated with excess of dilute H2SO4 liberated 200 cm³ of hydrogen at STP. Calculate the percentage purity of the zinc sample. आता आपल्याला काय सांगितलंय, झिंक ह्याचं मास आहे आणि 200 cm³ म्हणजे व्हॉल्यूम, मास व्हॉल्यूम. वरती सांगितलं ना टाईप, मास मास, व्हॉल्यूम व्हॉल्यूम, मास व्हॉल्यूम. ह्याच्यामध्ये दोन्ही मास आहेत बघा, मास आणि मास. ह्याच्यामध्ये मास आणि व्हॉल्यूम असं विचारलं आपल्याला. आता झिंक इज अ मेटल. झिंकची रिएक्शन H2SO4 बरोबर झाली की काय होतं, झिंक सल्फेट आणि H2 गॅस इज लिबरेटेड. ठीक आहे. इट इंडिकेट्स दॅट 22.4 लिटर ऑफ हायड्रोजन ॲट STP इज इक्वल टू 65 ग्रॅम ऑफ झिंक, वेअर ॲटॉमिक मास ऑफ झिंक इज इक्वल टू 65 U म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. आता 0.2 लिटर ऑफ हायड्रोजन ॲट STP. आता हे कसं काय काढलं, 200 cm³ च्या हिशोबाने 0.2 लिटर असं काढलेलं आहे, सेंटीमीटरचा क्यूब. बरोबर. तर 65 ग्रॅम डिवायडेड बाय 22.4 लिटर हे आपलं आहे ना ते, तो 1 व्हॉल्यूम ऑक्युपाईज 22.4 लिटर ऑफ द गॅस, तो लॉ. त्याच्यावरून ही व्हॅल्यू आली इंटू 0.2 लिटर. मग हे जे आन्सर आहे हे पर्सेंटेज प्युरिटी ऑफ झिंक ही 91.33% अशी आलेली आहे. कशी काय, हे जे आलंय 0.58 ग्रॅम हे या कॅल्क्युलेशनचं उत्तर, डिवायडेड बाय 0.635 हे गिवन वेट इंटू 100 असं करून तुम्हाला मिळते पर्सेंटेज. टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, वेगळे वेगळे प्रॉब्लेम आहेत, ते आरामात लिहा आणि समजून घ्या. आता लिमिटिंग एजंट, लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय बघा. When a chemist carries out a reaction, the reactants are not usually present in the exact stoichiometric amounts. आपण जेव्हा एखादं केमिकल रिएक्शन करतो, आपण काय त्याचं प्रमाण नाही घेत एक्झॅक्ट. प्रत्येक वेळेला ते प्रमाण बरोबर असतं असं नाही. काही आपण ट्रायल घेत असतो, काही वेळेला त्याच्या सोल्युशन्स मध्ये डिफरन्स असतो. तर त्याचं जे प्रमाण असतं ते एक्झॅक्ट बऱ्याचदा नसतं. मग दॅट इज इन द प्रपोर्शन्स इंडिकेटेड बाय द बॅलन्स्ड इक्वेशन. ते काय बॅलन्स इक्वेशनच्या हिशोबाने टाकत नाही आपण. अच्छा 3 तर 3:2 असं ॲटम्स. आपण काय ॲटम्स मॉलिक्युल्स मोजतो का, आपण व्हॉल्यूम्स मोजतो. 10 ml, 2 ml, 5 ml असं मोजतो ना आपण. तर बिकॉज द गोल ऑफ द रिएक्शन इज टू प्रोड्यूस द मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ अ युजफुल कंपाऊंड फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल, फ्रिक्वेंटली अ लार्ज एक्सेस ऑफ वन रिएक्टंट इज सप्लाइड टू एन्श्योर दॅट द मोर एक्सपेन्सिव्ह रिएक्टंट इज कम्प्लिटली कन्व्हर्टेड इन टू द डिझायर्ड प्रोडक्ट. बघा हे सगळे केमिकल्स खूप कॉस्टली असतात. आपण जेव्हा एखादी केमिकल रिएक्शन करतो तर आपण काय विचार करतो की वेस्टेज कमीत कमी व्हावा. एकदाच मी सॅम्पल टाकलं, एकदाच मी रिएक्टंट टाकले तर असा रिएक्टंट जास्तीचे टाकावा त्याच्यामुळे रिएक्शन पूर्ण होईल. हे संपलं, ते कमी पडलं असं करून रिएक्शन अर्धवट बंद पडायला नको, म्हणून आपण
एक्सेस अमाऊंट ऑफ टाकतो आणि जे जास्त रिएक्टिव्ह वाले असतात त्यांना जास्त प्रमाणामध्ये टाकलं जातं, जेणेकरून रिएक्शन कम्प्लिटली फास्ट आणि वेळेत पूर्ण होईल. बरोबर ना? मग अशा याच्यामध्ये काय होतं, द रिएक्टंट विच इज प्रेझेंट इन लेसर अमाऊंट गेट्स कन्झ्युम्ड आफ्टर सम टाइम अँड सबसिक्वेंटली नो फर्दर रिएक्शन टेक्स प्लेस. जो तुम्ही रिएक्टंट कमी घेतलाय किंवा जो लवकर संपलाय तो संपला की पुढची रिएक्शन आपोआप बंद होते. रिएक्शन बंद झाली म्हणजे काय, एक जो तुम्ही घेतलेला सॅम्पल होता, समजा तुमच्या रिएक्शन मध्ये तुम्ही ए प्लस बी असे 2 रिएक्टंट घेतलेले आहेत, ए प्लस बी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, ए हा जास्त रिएक्टिव्ह आहे आणि हा तुमची रिएक्शन फास्ट घडवून आणेल, मग तुम्ही एचं प्रमाण जास्त ठेवलं बी पेक्षा. पण मग त्याच्यामुळे काय झालं, ए आणि बी ह्यांची रिएक्शन फास्ट झाली आणि सगळ्याच्या सगळा बी संपून गेला, जेवढा होता सगळं त्याने ए ने वापरला. आता काय झालं, बी संपला तर ए आणि बी ची रिएक्शन पूर्ण होऊ शकते का? नाही होऊ शकत, बी संपलेला आहे ना. whatever be the amount left of the other reactant present, hence the reactant which gets consumed limits the amount of product formed and is therefore called a limiting reagent. जो संपला तो ती रिएक्शनला लिमिट करतो, लिमिट करणं म्हणजे थांबवणं. आता कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड NO2 from nitric oxide NO and oxygen. NO plus O2 will give you 2NO2. ह्या रिएक्शन मध्ये सपोज इनिशियली वी हॅव 8 moles of NO. NO आपण घेतला किती, 8 moles and 7 moles of O2. One way to determine which of the two reactants in the limiting reagent is to calculate the number of moles NO2 obtainable from the given initial quantities of NO आणि O2. तुम्ही NO आणि O2 मधलं NOचं प्रमाण जास्त घेतलं आणि ऑक्सिजन आणि NO, ऑक्सिजन संपून गेलं तर तुमची रिएक्शन अशी संपणार आहे. तुम्ही NO जास्त टाकलं तर तो NO काय करेल, ऑक्सिजन मधला O काढून घेईल आणि NO2 बनवेल. ऑक्सिजन कन्झ्युम झाला, तो संपला की रिएक्शन अशी थांबणारच आहे. सपोज वी फाइंड द नंबर ऑफ NO2 प्रोड्युस्ड इज 8 मोल NO into 2 मोल NO2 divided by 2 मोल ऑफ NO नायट्रोजन ऑक्साइड इज इक्वल टू 8 मोल ऑफ. हे सगळं जे आहे ना, ह्याचा शॉर्टकट मध्ये विचार हाच आहे, हे वाचलं तरी. जर तुमचं ऑक्सिजन या रिएक्शन मधलं संपलं तर तुमचं NO ची रिएक्शन O2 बरोबर होणार नाही, म्हणजेच तुमचा लिमिटिंग एजंट ह्या ठिकाणी ऑक्सिजन असेल. जर तुम्ही ऑक्सिजन जास्त घेतला आणि NO कमी घेतला तर लिमिटिंग एजंट तुमचा NO असेल. ठीक आहे, समजलं का? हे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही कोणतं जास्त घेतलं तर तुमची रिएक्शन कोण थांबवेल, हा लिमिटिंग एजंट असतो. आता हा क्वेश्चन बघा, युरिया NH2 twice CO is prepared by reacting ammonia with carbon dioxide. 2NH3 plus CO will give you NH2 twice CO plus H2O. H2O is liquid. In one process 637.2 gram of NH3, म्हणजे ह्याचं वजन दिलं आपल्याला किती, 637.2 grams of NH3 are treated with 1142 gram of CO2. Which of the two reactants is the limiting reagent? Calculate the mass of NH2 twice CO formed. And the third question is, how much excess reagent in grams is left at the end of the reaction? आता आपल्याला हे सोडवायचं आहे. आपल्याला दिलंय we carry out two separate calculation. First काय दिलंय आपल्याला, 637.2 gram of NH3 reacts completely. Calculate the number of moles of NH2 twice CO that could be produced by the following reaction. आता NH3 च mass आणि moles of NH3 will give you moles of NH2 twice CO. Moles of NH2 twice CO is equal to, हे दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, किती दिले, 632.2 grams. म्हणजेच कॅल्क्युलेशन मध्ये आपण आता काय केलंय, 1 मोल ऑफ NH3 अपॉन 17.03 grams ऑफ NH3 इंटू, का बरं, Na इज 14 प्लस 3 14 15 16 17 हे त्याचं ग्रॅम मधलं वजन आहे. कसलं, NH3चं. 1 मोल ऑफ NH2 ट्वाइस CO2 अपॉन 2 मोल ऑफ NH3, म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लाय केला तुम्ही तर इकडे खाली एकच उरतो. हे कॅल्क्युलेशन लिहायचं, लिहिल्याशिवाय असे नाही समजणार आहे ते. हे 637 ला मल्टिप्लाय करतोय आपण, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड आणि ही थर्ड टर्म. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 18.71 मोल्स NH2 ट्वाइस CO. सेकंड, ही काय होती, पहिली स्टेप होती.
द रिलेशन फ्रॉम 1142 ग्रॅम ऑफ CO2, काय आहे त्याचं मास ऑफ CO2 विल गिव्ह यू मोल्स ऑफ CO2, moles of NH2 twice CO. The number of moles of NH2 twice CO that could be produced if all the CO2 reacted, moles of NH2 twice CO will give you 1142 ग्रॅम ऑफ CO2. हे ना खूपच कॉम्प्लिकेटेड आणि एकात एक चाललेलं आहे. मी फक्त वाचतेय, तुम्ही फक्त ऐका आणि हे लिहा. आता आपण NH2 twice CO चं दिलेलं वेट आहे त्याला मल्टिप्लाय करतोय ह्याने. सीओचं आपल्याला माहिती आहे वजन कसं काढायचं, कार्बन 12 आणि 32 म्हणून हे झाले 44. हे आपण वरच्या प्रॉब्लेम मध्ये पण काढलं होतं. 44 कुठून आले हा प्रश्न येतो ना, कुठून आले हे 44, कुठून आले हे 17. तर हे NH3 आहे ना हे त्याचं वजन आहे, हे CO2 आहे ना हे त्याचं वजन आहे. ठीक आहे. आणि हे 1 मोल आणि 1 मोल हे आपण इकडे घेऊन त्याला क्रॉस करतोय. तर ह्या सगळ्यामधनं मोल्स ऑफ NH2 ट्वाइस CO किती आले आपल्याला 25.95. वरती काय आले होते 18.71. हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढलेले आहेत. इट फॉलोज देअरफॉर दॅट NH3 मस्ट बी द लिमिटिंग रिएजंट बिकॉज इट प्रोड्युसेस स्मॉलर अमाउंट ऑफ NH2 ट्वाइस CO. द मोलर मास ऑफ NH2 ट्वाइस CO इज 60.06. आणि दुसरं कुठे गेलं ते, हा, we use this as the conversion factor to convert from moles to NH2 twice to grams. मग mass of NH2 twice CO हे 18.71 मोल इंटू 60.06. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर येतं 1124 ग्रॅम ऑफ NH2 twice CO. Starting with 18.71 moles of NH2 twice, we can determine the mass of CO2 that reacted using the mole ratio from the balance equation वरनं, and the molar mass of CO2. The conversion steps are moles of NH2 twice CO to moles of CO2 to grams of CO2. The mass of CO2 reacted किती आलं आपल्याला वरती 18.71 आलं into 1 mole upon 1 mole of big molecule into 44 त्याचा weight अपॉन 1 मोल ऑफ CO2. तर हे आलं 823.4 ग्रॅम. हे प्रॉब्लेम्स फक्त लिहून काढा, हे तुम्हाला समजतीलच असं नाहीये. मी हे का म्हणाले तुम्हाला, लिमिटिंग एजंट मध्ये खूप कन्फ्युजन आहे. आपण पुढच्या वेळेला पुन्हा एकदा हे शांतपणाने बघूया, तोपर्यंत तुम्ही एकदा याला लिहा. पुढच्या वेळेला आपण हे डिस्कस करू ना. ह्याला मी स्टार्ट करते कारण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा खूप गोंधळ आहे. बघा कशाचं मल्टिप्लिकेशन कशाशी, कशाचं मल्टिप्लिकेशन कशाशी, एकदा लिहा मग तुम्हाला समजेल. पुढच्या वेळेला आपण हा प्रॉब्लेम पुन्हा घेऊया जेणेकरून तो तुम्हालाही समजलेला असेल, लिहिलेला असेल तर तुम्हाला ते कळेल, इझिली समजेल. आज आपण तो फक्त वाचलाय, तर तो काय वाचलाय तेवढंच फक्त लक्षात ठेवा. एखाद्या केमिकल रिएक्शनला लिमिट करण्याकरता तुम्ही कुठला रिएजंट वापरता त्याला लिमिटिंग रिएजंट असं म्हणतात. दोघांपैकी एक ज्याचं प्रमाण तुम्ही कंट्रोल करणार आणि रिएक्शनला लिमिट करणार तो तुमचा लिमिटिंग एजंट असतो. प्रॉब्लेम मध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ह्याला घ्यायचं का त्याला घ्यायचं का, ह्याचं वेट आहे का त्याचं मोल आहे का, हे सगळं आता फक्त लिहा आणि समजून घ्या काय काय चाललंय त्याच्यामध्ये. एकदम ते कळणार नाहीच आहे, खूप गोष्टी आहेत, प्रत्येकाचं वेट वेगळं आहे, प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. एकदम पहिल्या पटक्यात ते समजेल असं आपली अपेक्षा नाही, म्हणून फक्त एकदा लिहा. पुढच्या वेळेला आपण हा पुन्हा डिस्कस करू प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. ठीक आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हे तुम्हाला माहिती आहे, काही काही सोल्युशन खूप स्ट्रॉंग असतात, काही काही सोल्युशन खूप वीक असतात. हा आपला नॉर्मल मुद्दा आहे. आता हे वरचं सगळं थोड्या वेळाकरता डोक्यातनं काढून टाका, डोकं हँग होऊन जाईल तुमचं, तुम्ही त्याच्याबरोबर हे ऐकलं तर. आता नाही, रेन आणि रेनबो माय स्कूल. आता तुम्हाला हे बघायचंय की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे ते स्ट्रॉंग का वीक सोल्युशन, असं आपण जे म्हणतो ना, स्ट्रॉंग ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं, किती प्रमाणामध्ये ते सोल्युशन आहे त्याच्यावरती त्याचं कॉन्सन्ट्रेशन अवलंबून असतं. अ मेजॉरिटी ऑफ रिएक्शन्स इन द लॅबोरेटरी आर कॅरिड आउट इन सोल्युशन्स. Therefore, it is important to understand how the amount of substance is expressed when it is present in the form of solution. The concentration of a solution or the amount of substance present in the given volume of a solution can be expressed in the following ways. आपण लहान होतो तोपर्यंत त्याला स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड असं वगैरे म्हणायचं.
आता आपण 11वीत गेलोय आणि 11वीच्या पुढे आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपल्याला 4 वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगता येतं. मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅलिटी आणि मोलॅरिटी. मोलॅलिटी कॅपिटल एम स्मॉल एम, ह्या सगळ्याच्या सगळ्या कन्फ्यूज करणाऱ्या कन्सेप्ट आहेत. शांतपणाने एक एक ऐकून घ्या. पुढच्या वेळेला मी हे पुन्हा तुम्हाला सांगेन. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. पण आता जेवढं समस्या तेवढं डोक्यात खूप बसण्याचा प्रयत्न करा. मास पर्सेंट, इट इज ऑब्टेन्ड बाय युजिंग द फॉलोइंग रिएक्शन. मास पर्सेंट कसं करणार? पर्सेंटचा अर्थ आहे इंटू 100. कशाचं मास काढायचं तुम्हाला? सोल्यूटचं मास काढायचंय. सोल्यूट म्हणजे काय? हे आहे तुमचं बीकर, ह्यात भरलंय तुम्ही पाणी आणि ह्याच्यामध्ये मी टाकलं ह्याच्यामध्ये मी टाकले कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स किंवा कॉपर सल्फेटचं सोल्युशन टाकलं दुसरं. आता काय झालं बघा, हे आहे सोल्युशन, हे आहे सॉल्व्हंट, ज्याच्यामध्ये वस्तू विरघळतात त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो, आणि जे विरघळतं त्याला आपण सोल्यूट म्हणतो. सोल्यूट ही छोटी गोष्ट असते, ती सॉल्व्हंट मध्ये विरघळते, दोघांचं मिळून होतं सोल्युशन. तुम्हाला आता मास पर्सेंट विचारलं असेल कसलं? सोल्यूटचं, तर सोल्यूट डिवायडेड बाय सोल्युशन इंटू 100. सोपं आहे ना, ह्याच्यामध्ये काही कठीण नाहीये. तुम्हाला समजा आता मी विचारलं मास पर्सेंट ऑफ दिस ब्ल्यू क्रिस्टल्स, तर त्याचं तुम्हाला वजन काढायचं, डिवायडेड बाय वजन ऑफ सोल्युशन इंटू 100 करायचं. सोपं आहे ना हे कठीण नाहीये, हे सोपं आहे. उदाहरण बघा, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ऍडिंग 2 grams ऑफ सबस्टन्स A टू 18 grams ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट द मास पर्सेंट ऑफ द सोल्यूट. प्रश्नातच विचारलं सोल्यूट काढा. मास ऑफ A अपॉन मास ऑफ सोल्युशन. 2 grams मास ऑफ A दिलेलं आहे आपल्याला. मास ऑफ सोल्युशन काय येईल आता? Aचं आणि 18 दोघांचं मिळून सोल्युशन झालंय, बरोबर ना. मग दोघांचं एकत्र आपण ऍड केल्यावरती त्याचं वेट येणार 20. 2/20 इंटू 100 आलं की 10%. हे खूप सोपं आहे. हे तुम्ही इझिली ट्राय आउट करा. ह्याच्यामध्ये चुकण्यासारखं काही नाहीये. तुम्हाला ऑलरेडी समजेल काय आहे. कॅल्क्युलेशन करता करताच तुम्हाला समजेल की हे किती सोपं आहे. आता दुसरी कन्सेप्ट आहे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन समजून घ्या. हे कठीण नाहीये, पण हे सोपं पण नाही. It is the ratio of number of moles of a particular component of a solution to the total number of moles of the solution. If a substance A dissolves in substance B and their number of moles are Na and Nb respectively, then the mole fraction of A and B are given as mole fraction of A, number of moles of A, number of moles of solution. म्हणजे Na प्लस Nb. आता म्हणजेच काय झालं बघा, आपल्याला टोटल मोल्स मधनं मोल फ्रॅक्शन काढायचंय. जसं इन द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ अ सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. सेमच आहे. आता मी तुम्हाला इथे जे एक्झाम्पल सांगितलं ना, तेच एक्झाम्पल फक्त ते मोल्स मध्ये काढलेलं आहे. बघा हेच तुम्ही बघा, आणि यालाच तुम्ही मोल्स मध्ये बघितलं तर ते मोल फ्रॅक्शन होईल. कसलं? एकाचं आणि दुसऱ्याचं. जसं बघा, इफ अ सबस्टन्स ए डिझॉल्व्ह इन सबस्टन्स बी. आपण परत चित्र काढू आता इथे. जे खाली सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं नाव आहे बी, आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेत क्रिस्टल्स ए चे. सबस्टन्स ए डिझॉल्व्ह इन सबस्टन्स बी. आता मी हे लाल लाल काढलंय ना, हे सबस्टन्स ए आहे. ठीक आहे, सबस्टन्स ए इज डिझॉल्व्ड इन सबस्टन्स बी. आता देअर नंबर ऑफ मोल्स आर Na अँड Nb. Na आणि Nb. ठीक आहे, हे झाले त्याचे मोल फ्रॅक्शन्स Na आणि Nb. आता देन द मोल फ्रॅक्शन ऑफ A अँड B आर गिव्हन ॲज. टोटल मोल फ्रॅक्शन्स किती असतील? Na प्लस Nb. दोघांचे पण मोल आहेत ना ते.
आणि मोल फ्रॅक्शन ऑफ ए कसे येणार, एन ए डिवायडेड बाय एन ए अपॉन एन बी, दोघांचे ऍडिशन, जसं आपण इथे केलं होतं बघा या प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये काय केलंय, याचं वजन आणि याचं वजन, ह्या दोघांचं वजन ऍड केलं की काय होतं, टोटल वजन होतं, बरोबर. तसंच मोल्सचं पण कसं होतं, या दोघांना ऍड केलं की टोटल नंबर ऑफ मोल्स येतात. तसंच तुम्ही बीचं पण मोल फ्रॅक्शन कसं काढणार, दोघांना ऍड करून काढणार. हे झालं मोल फ्रॅक्शनचं. आता मोलॅरिटी ही कन्सेप्ट आहे ना, ही खूप महत्वाची आहे. ही तुम्हाला सायन्स लॅबमध्ये सोल्युशन बनवताना वापरली जाईल. किती मोलार सोल्युशन बनवा, तुम्हाला सांगतात 2 मोलार सोल्युशन ऑफ H2SO4 बनवा. 2 मोलार सोल्युशन कसं बनवणार, आपल्याला काय माहिती कसं बनवणार, दिलेलं आहे. इट इज द मोस्ट वाइडली यूज्ड युनिट अँड इज डिनोटेड बाय एम. हे एम ने डिनोट केलं जातं आणि हे 2 मोलार सोल्युशन, 3 मोलार सोल्युशन असं लिहितात. तर कुठून येतं हे मोलॅरिटी, इथून येतं. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. Number of moles of solute upon volume of solution in liters. Calculate the molarity of NaOH in solution. एक मिनिट. सॉरी, हा. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, हे आपण कसं करतो, इट इज डिफाइंड एज दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. एका लिटर मध्ये किती मोल्स आहेत त्याचे, हे आपण कॅल्क्युलेट करतो. आता मोल्स कसे काढतात आपल्याला माहितीये, त्याचं वेट इन ग्रॅम्स इज द मोल, बरोबर ना. उदाहरण बघा, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH इन द सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 4 ग्रॅम इन इनफ वॉटर टू फॉर्म 250 ml ऑफ सोल्युशन. तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला 4 ग्रॅम घ्यायचंय NaOH, टोटल बनवायचंय 250 ml. तुम्हाला त्याची मोलॅरिटी काढायची किती असेल. चला, मोलॅरिटी कशी काढतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. आता नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, मास ऑफ NaOH अपॉन मोलार मास. त्याचं मास 4 ग्रॅम दिलेलं आहे आपल्याला. मोलार मास आपण कसं काढणार, Na वजन किती असतं, ऑक्सिजनचं वजन आणि हायड्रोजनचं वजन. हायड्रोजन इज 1, ऑक्सिजन इज 16 आणि Na इज 13, बरोबर ना. 13 प्लस 16 प्लस 1 किती झाले रे, 6, 7, 8, 9, 10. सोडियम 11 आणि 11 22. लेट मी चेक. सोडियमचं वजन आपण चेक करूया. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलंय का वरती कुठे, बघा बरं, किंवा खाली दिलंय का 23 आहे का. सोडियम ऍटॉमिक नंबर इज 281. 11, 22 असलं पाहिजे, 22. 22 किंवा 23 असू शकतं, कारण की ते वेट आहे ना, नॉट. मी तुम्हाला आता जे सांगितलं ना, ते मी त्याचं हे चुकून सांगितलं ऍटॉमिक नंबरच्या हिशोबाने, पण त्याचं आपल्याला वेट बघायचं. सो मास मध्ये त्याचं येणार वेट. तर हे व्हायला पाहिजे 40, 6, 7, 8, 9, 10 0, 2, 3, 4. ओके. 23 त्याचं वजन सोडियमचं. सोडियम इज Na इज 11 ना. बरोबर ना, सोडियम इज 11. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, आर्गॉन, सोडियम 11, बरोबर. 11 प्रोटॉन आणि 11 न्यूट्रॉन. 11 आणि 11 22, पण एक न्यूट्रॉन जास्त असतो म्हणून 23, करेक्ट ना. 23, 40. तर ह्याचं टोटल मोलार मास 40 आणि दिलेलं आहे ते 4. तर 4 ग्रॅम अपॉन 40 ग्रॅम अपॉन टोटल आपल्याला किती बनवायचं, 250. तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन 4 अपॉन 40 डिवायडेड बाय 0.250. हे आता कसं होईल तुम्हीच सांगा बरं मला, तुम्हाला येतं का.
1/10 होईल ना. 1/10 करून टाकून भला आपण. डिवायडेड बाय 0.250. हे कॅल्क्युलेशन केलं की काय होणार, याचा आन्सर येणार, हा पॉइंट वर जाईल ना, इंटू 3 आहेत ना, इंटू 1000 आणि खाली 1000 केलं तर याचा आन्सर येणार 0.4 मोलार. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहेत ना कॅल्क्युलेशन कसे करायचे. खाली असलेला नंबर वर जातो आणि मल्टिप्लाय होतो, डिव्हिजन मधला न्यूमरेटर मध्ये जातो आणि मग तो 0.250 डिवायडेड बाय 10 असं झालं तर त्याला तुम्ही वरती गेल्यावरती, आता तुम्ही हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे ना 0.250 हा वरती जाणार आणि त्याचं डिव्हिजन होणार आणि मग फायनल आन्सर येणार 0.4 मोल पर लिटर. म्हणजे तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन केलंय 4 ग्रॅम NaOH 250 ml पाण्यामध्ये टाकून तुम्ही जर काहीतरी सोल्युशन बनवलं तर किती मोलार सोल्युशन आहे, ते आहे 0.4 मोलार सोल्युशन. ठीक आहे, नवीन कन्सेप्ट आहे, ह्याला लगेचच येईल असं आपण नाही एक्सपेक्ट करायचं. मी हा सगळ्या नव्या कन्सेप्ट तुमच्या पुढच्या लेक्चरला पुन्हा रिवाइज करेन. पुढचं आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे काय आहे? इट इज डिफाइंड एज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सॉलिड प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. आता 1 किलोग्रॅम सॉल्व्हंट घेतला आपण, 1 किलोग्रॅम सॉल्व्हंट मध्ये किती मोल्स आहेत त्याला आपण मोलॅलिटी म्हणतो. मोलॅरिटी वरती जे आहे ते मोलार सोल्युशन, हे मोलाल सोल्युशन, हे L आणि ते वरचं R. मोलॅरिटी, मोलॅलिटी असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. नोट दॅट molality of a solution does not change with temperature since mass remains unaffected with temperature. तुमच्या सोल्युशनची मोलॅलिटी टेम्परेचरमुळे चेंज होत नाही कारण तुम्ही ते ग्रॅम मध्ये काढले. ठीक आहे, टेम्परेचरचा आणि याचा काही संबंध नाहीये. मास तुमचं टेम्परेचरमुळे बदलत नाही, तसंच राहतं. ऑफन इन केमिस्ट्री लॅबोरेटरी सोल्युशन इज डिझायर्ड solution of desired concentration is prepared by diluting a solution of known higher concentration. The solution of higher concentration is also known as stock solution. एकदाच काय करतात माहितीये का बघा, जनरली लॅबमध्ये ना 3-4 वेगवेगळ्या बॅचेस असतात, ही बॅच ती बॅच ती बॅच. तर ते काय करतात, एकदाच सोल्युशन बनवतात, स्टॉक बनवतात. तो जो स्टॉक असतो ना तो नंबर ऑफ मोल्स बाय केजी काढतात, म्हणजे मोलॅलिटीने काढतात. आणि ते सोल्युशन एकदा स्टॉक मध्ये बनवलं की त्याच्यापासून तुम्हाला हवे तसे तुम्ही सॅम्पल्स बनवू शकता, असं ते करतात. आणि हायर कॉन्सन्ट्रेशनचा स्टॉक बनवूनच ठेवतात. बरोबर. आता द डेन्सिटी, आपण हा प्रॉब्लेम झाला की आज थांबूया, कारण ह्याच्यानंतर आपल्याला यूज ऑफ ग्राफ आहे, हा ह्या लेवलला सगळ्यात चांगला मनाला शांती देईल असा भाग आहे आणि हा संपेल. पुढच्या वेळेला मी हे रिपीट करेन, डोंट वरी. ग्राफच्या आधी ह्या सगळ्या मोलॅलिटी या कन्सेप्ट आपण रिवाइज करूया. हा प्रॉब्लेम काय बघा, द डेन्सिटी ऑफ 3 मोलार सोल्युशन ऑफ NaCl इज 1.25 ग्रॅम पर ml. कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅलिटी आणि मोलॅरिटी आपल्याला विचारले मोलॅलिटी, पण मोलारिटी दिलेली आहे 3 मोलार. मोलॅरिटी इज 3 मोल पर लिटर. मास ऑफ NaCl कसं काढलं आपण, 3 × 58.5. का बरं, 3 मोलार आहे म्हणून 3 ने मल्टिप्लाय केलं. आणि NaClचं हे टोटल मास आहे, Na23 आणि हे 35.5 असं कॅल्क्युलेट केलं की मास ऑफ 1 लिटर सोल्युशन इज 1000 × 1.25 इज इक्वल टू 1250 ग्रॅम. मग डेन्सिटी किती येते, 1.25 ग्रॅम पर ml. मास ऑफ वॉटर इन सोल्युशन इज 1250 मायनस 175.5 विच इज इक्वल टू दिस मच. तर मोलॅलिटी कशी काढायची, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. 3 मोल अपॉन त्याचं वेट इज इक्वल टू 2.79 मोलाल. हे कसं दाखवतात, स्मॉल एम मध्ये. कॅपिटल एम मध्ये आहे मोलार सोल्युशन, मोलार, आणि हे आहे मोलाल सोल्युशन. ठीक आहे, आज थांबू आपण इकडे. भरपूर काय काय बोललोय आपण, इतकंही काही हे पटकन एकदा आपल्याला ऐकून समजेल असं नाहीये. इट विल टेक सम टाइम. हळूहळू आपण पुन्हा हे जे नवे मुद्दे आहेत हे आपण पुन्हा रिवाइज करू पुढच्या वेळेला. आणि ह्या सगळ्याचा शेवट आहे ग्राफ.
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला खूप मदत करतं एखादी गोष्ट एकदाच पटकन समजून घेण्यासाठी. तर त्याने हा लेसन एंड होतो. मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल कन्सेप्ट, त्याच्यानंतर मोलार फ्रॅक्शन्स, ह्या सगळ्या नव्या कन्सेप्ट आहेत. स्टॉइकियोमेट्रिक इक्वेशन खूप इंटरेस्टिंग होतं, सोपं होतं. त्याच्यामध्ये कठीण काही नाही, तुम्हाला फक्त ते इक्वेशन बॅलन्स करता यायला पाहिजे. ते तुमचं आलं की तुमच्या पुढचे स्टेप आपोआप येतात. त्याच्यानंतर होतं लिमिटिंग रिएजंट. त्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते खूप क्रिटिकल आहेत. त्याच्यामध्ये खूप इकडे तिकडे व्हॅल्यू आहेत, नंबर्स आहेत, तिकडे तिकडे टाकलेत, ह्याचं काय मल्टिप्लिकेशन, ते प्रॉब्लेम पण आपण पुढच्या वेळेला करू. तो एक प्रॉब्लेम मोलॅरिटी, मोलॅरिटी, आणि त्याच्यानंतर ग्राफ. हा आपला नेक्स्ट टाइम हा लेसन आपला संपेल. आज आपण इथे थांबूया का आता? थोडंफार समजलं असेल तुम्हाला आजचं, कारण आज खूप सगळी थेअरी आणि सगळं नवं होतं. त्याच्यामुळे अंडरस्टँड की एकदमच ते डायजेस्ट होणार नाही. इट विल टेक सम टाइम. तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही हे लेसन वाचा आणि हे प्रॉब्लेम दोनदा सॉल्व्ह करा. इट इज द ओनली होमवर्क. जे काही आपल्या बुकमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह असतात दॅट इज युअर होमवर्क. तुम्हाला ते दोनदा लिहायचं. जे जे आपण करतो रोज ते रोजच्या रोज तुम्ही लिहा, म्हणजे तुमचं ते ऑटोमॅटिक होऊन जाईल. दॅट विल बी युअर परमनंट होमवर्क. ठीक आहे, थांबूया का आपण आज आता इकडे? येस मॅम. चालेल, चला. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू प्रेमा मॅम, बाय बाय.